ठीक आहे. आता थोड्या वेळात लेक्चर जॉईन होतील. बघ आलेत का प्रेक्षक जॉईन होतात. ओके. नमस्कार सातारकर, मी तुमची कूल होस्ट विद्या विक्रम स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या कार्यक्रमात ज्याचं नाव जगात भारी सातारी. आता हे बरोबर जमलं कारण की खूप दिवसानंतर मी लाईव्हला आलेले आहे आणि कारणही तसंच आहे. आपल्या देशामध्ये तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला नंबर पटकावलाय आपल्या साताऱ्याचा देवांश फाळके, देवांश कपिल फाळके याने तिसरा नंबर पटकावला आहे आपल्या देशातून आणि महाराष्ट्रातून पहिला. जी सैनिक स्कूलसाठी किंवा सैनिकसाठी जी एंट्रन्स एक्झाम असते ती त्याने क्रॅक केलेली आहे. तर एकदा त्याच्यासाठी मी जोरदार टाळी वाजवतेय कारण की तुम्ही प्रेक्षक हे व्हर्च्युअली बघताय. सो देवांश फाळके, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये. आणि मी काही प्रश्न तुला विचारणार आहे की तुझा हा प्रवास कसा होता. सो देवांश, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की तू एवढा मोठा सक्सेस मिळवलाय, सो तुला काय फील होतंय? खूप छान वाटते. जोरात बोल ना, देवांश मला ऐकायला येत नाहीये. खूप छान वाटते. देवांश कदाचित दुपारचं जेवण त्याने स्किप केलंय, मला काहीच ऐकायला येत नाहीये. कसं वाटतंय देवांश? खूप छान. खूप छान वाटतंय त्याला. तर देशामध्ये तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवलाय, असं कधी वाटलं होतं का की मी देशात तिसरा किंवा महाराष्ट्रात पहिला येईन असं? नाही, असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे मला अपेक्षा होती की 280+ पडतील, 290 पण नव्हतं अपेक्षा. ओके, सो त्याची अपेक्षा होती की 280+ मिळतील पण 290 मिळतील हे त्याला वाटलं नव्हतं. व्हेरी नाईस. सो मम्मी पप्पा खुश असतील ना? तू हो, खूप खुश आहे. तर तुला काय गिफ्ट मिळालं त्यांच्याकडून? मम्मीने हेडफोन दिले, पप्पांनी मला प्राण्यांची खूप आवड म्हणून पप्पांनी मला एक कासव दिलं पाळायला. हा स्वीट. कासव दिलं तर कासव आवडतं. ओके, सो देवांशला कासव आवडतं. तर माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की सध्या एवढ्या कॉन्व्हेंट स्कूल्स किंवा सीबीएसई पॅटर्न जे बोर्ड्स असतात वगैरे, तर तू तिकडे न जाता तू सैनिक स्कूलच का निवडलीस? मला लहानपणापासून डिफेन्सची खूप आवड होती. मला डिफेन्समध्ये जायचं होतं. सैनिक स्कूलमध्ये डिसिप्लिन आणि रुटीन बघून मला लहानपणापासूनची इच्छा झाली. मला सैनिक स्कूल जॉईन करायचं. मी तेव्हापासून त्याला प्रयत्न करायला सैनिक स्कूलसाठी. ऐकलं प्रेक्षक, खरंच सातारकर ही खूप मोठी गोष्ट आहे की वयाच्या एवढ्या लहान वयामध्ये त्याला डिफेन्समध्ये जायचं होतं. तिथली त्याला शिस्त शिकायची होती है ना, म्हणून त्याने सैनिक स्कूलचीच निवड घेतली. तू ही परीक्षेची तयारी कशी केलीस? यासाठी तू कोणता क्लास लावला होतास? मी ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला आलेला. सकाळी मी 5 वाजल्यापासून 10 पर्यंत अभ्यास करायचो. म्हणजे 10 ते 5 माझा क्लास असायचा ICAN. आणि तिथे सगळे सब्जेक्ट क्लिअर करायचे टीचर, डाऊट्स, पेपर्स. सकाळी अभ्यास करायचो आणि संध्याकाळी आले. ओके, सो देवांशने ICAN ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा क्लास लावला होता आणि तिथे तो आणि किती तास अभ्यास करायचास देवांश? सकाळी 5 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 10. सकाळी 5 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 10. आणि मग 10 ते 5? 10 ते 5 क्लासला जायचो. 10 ते 5 तो क्लासला जायचा. म्हणजे तू इतका वेळ अभ्यास करायचा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस देवांश. देवांश, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की तिथले टीचर म्हणजे तिथले शिक्षक कसे होते आणि तुझे तिथले फेवरेट टीचर कोण होते? फेवरेट असं कोण नाही, सगळेच फेवरेट आहेत. आणि सगळ्या टीचर खूप छान होत्या, सपोर्ट करायच्या आणि प्रत्येक पेपरची डाऊट दुसऱ्या दिवशी लगेच क्लिअर करायच्या प्रत्येक पेपरची. ओके ओके, सो त्याचे सगळेच टीचर फेवरेट होते. माझा पुढचा प्रश्न त्याला असा आहे की हा अभ्यास करताना किंवा सेल्फ स्टडी करताना क्लासमध्ये जाताना तुला कधी असं वाटलं नाही की मोबाईल घेऊयात किंवा मोबाईलवर गेम खेळूयात, अजून काय असतं बॉईजचं, नाही टीव्ही बघूयात? म्हणजे टीव्ही बघायचं पण थोडा वेळ, अर्धा तास 15 मिनिटं. अर्धा तास 15 मिनिटं. आणि असं वाटलं नाही की अरे मोबाईल थोडा वेळ खेळूयात किंवा मित्रांसोबत खाली खेळायला जाऊयात? नाही. का नाही वाटलं असं? म्हणजे फोन खेळूच वाटत नव्हतं मला फोनवर. ओके, म्हणजे त्याच्या हे लहानपणापासून डोक्यातच होतं की वयाच्या कितव्या वर्षी तू हे ठरवलेलंस की मला आर्मीमध्ये जायचं किंवा मला सैनिक स्कूलमध्ये जायचं? लहानपणापासूनच माझी इच्छा होती मला आर्मी करायची. म्हणजे
फर्स्ट सेकंड मध्ये ठरवलेलं. ओके, तो त्याने फर्स्ट सेकंड मध्ये देवांशने ठरवलेलं की त्याला आर्मी मध्येच जायचंय आणि तेव्हापासून ती त्याची इच्छा होती. म्हणजे आमच्या वेळेला आमची 10वी झाली तरी काही डिसिजन्स आमचे पॅरेंट्स घ्यायचे आणि आम्ही हो, आणि तो अगदी वयाच्या पहिली दुसरी मध्ये असताना आहे ना, पहिली दुसरी मध्ये असताना तो हा विचार करतोय की मला डिफेन्स मध्ये जायचंय, मला आर्मी मध्ये जायचंय. आणि खरंच आताचे पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह आहेत की देवांश सारख्या मुलांना ते सपोर्ट करतात. आणि देवांश वयाच्या कितव्या वर्ष आहे तुझं हे? 12. येस, 12व्या वर्षी तो ही एक्झाम क्रॅक करतोय. तुला असं वाटलं होतं का की तू एक्झाम क्रॅक करशील किंवा तुला नाही का तुझा पहिला नंबर येईल किंवा तुला एवढे मार्क मिळतील? नाही, मी दररोज रुटीन फॉलो करायचो. असं मध्ये मला कधी डिस्ट्रॅक्शन झालं नाही की मला आता कंटाळा आलाय, बास करूया. कारण मला लहानपणापासूनच खूप इच्छा होती सैनिक स्कूल जॉईन करायची. त्यामुळे मग ते रुटीन फॉलो केलं आणि मग विचार नाही केला की होईल का नाही sleep. म्हणजे लहानपणी युजली मुलांचं स्वप्न असतं की मी मोठेपणी हिरो बनणार, हे बनणार, पण त्याला आर्मी मध्ये जायचं होतं. त्याला म्हणजे ना सैनिक आहे ना, सोल्जर बनायचं होतं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस दिवस. म्हणजे तुला पुढचा प्रश्न असा आहे की तू ही एक्झाम क्रॅक करण्यापूर्वी अंदाजे किती पेपर तुझ्याकडनं सोडवून घेतले होते तुझ्या ट्युशन मध्ये म्हणजे इन्स्टिट्यूट मध्ये? 350+ पेपर सोडून झाले. 350+? हो. एका सब्जेक्टचे? नाही, एक 4 सब्जेक्टचे एक अख्खा पेपर असायचा. ओके, सो 350 पेक्षा जास्त पेपर्स त्याने सोडवले होते. आणि ही अशी प्रॅक्टिस, अगदी आपण याला म्हणतो मायक्रो प्रॅक्टिस किंवा जबरदस्त अभ्यासाची तयारी आयक अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये करून घेतली जाते. खरंच मोठी गोष्ट आहे. आणि 350 पेपर तुम्ही सोडवले? हो. व्हेरी नाईस. सो तुला असं प्रेशर वगैरे येत होतं का परीक्षेचं किंवा टेन्शन येत होतं का, आता मी कसं करणार, मी पास होणार की नाही, असं वगैरे काय होतं? टेन्शन अजिबात नव्हतं. आता परीक्षेचं टेन्शन असतं, नाही. तुला का नव्हतं? पेपरला बिंदास जायचो आणि मम्मी पप्पा सांगायचे मला पेपरला टेन्शन मध्ये गेलास तर मग येत असताना पण चुकणार क्वेश्चन्स सोपे सोपे. ओके, सो त्याचे मम्मी पप्पा त्याला सांगायचे की पेपरला जाताना नर्वस होऊ नकोस, नाहीतर जे येणार असेल ते पण चुकेल किंवा नाही येणार, है ना? हो. बापरे, त्यांनी अगदी आदर्श मुलगा आहे आपला देवांची, एक एक गोष्ट तो फॉलो करतोय. ओके, सो तुला असं बोर वगैरे झालं नाही का रे अभ्यास करताना की सारखं सकाळी 5 वाजता उठायचे, 5 ते 8 अभ्यास करायचा आहे, परत 10 ते 5 तुझं क्लास आहे, इन्स्टिट्यूटला जायचंय, परत संध्याकाळी 6 ते 8 अभ्यास करायचा, तुला असं बोर नाही झालं? नाही. आता लहानपणापासूनची इच्छा होती म्हणल्यानंतर शेवट वाटायचं की झोप येते, अभ्यास करू वाटत नाही. तर मला मम्मी पप्पा सांगायचे आता थोडंच राहिले. असं वाटतं की शेवट आलं की ती संधी सुटते. त्यामुळे मी रुटीन कंटिन्यू ठेवलं शेवटपर्यंत. क्या बात आहे. म्हणजे ते सातत्य, येस मी आज जिंकणार, मी उद्या जिंकणार किंवा मी आज हे करणार, उद्या हे करणार, है ना, अशी त्याची ही प्रबळ इच्छाशक्ती होती. खरंच देवांश तुझ्या तो इन्स्पिरेशन झालायस माझ्यासाठी. मला खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तू करू शकतो तर आमच्यासारखे का नाही किंवा आम्ही का नाही ह्या वयात असताना. व्हेरी नाईस देवांश. आणि संध्याकाळी किती वाजता तू अभ्यास, म्हणजे जर सकाळी तू 5 वाजता अभ्यास वगैरे करतो तर संध्याकाळी तू किती वाजता ते बंद करायचा अभ्यास? 10 वाजता, रात्रीच्या 10 वाजता. रात्रीचे 10 वाजता तू बंद. तू का सिरियल तर तू बघणारच नाही, तुझं कार्टून्स वगैरे बघायचं नाही? म्हणजे क्लासवरून आले की 1 तास फ्री असायचं तेव्हा मी काय पण करायचं. ओके, सो तुला असं पाहुण्यांकडे म्हणजे मामाकडे, मावशीकडे, आत्याकडे असं जावंसं वाटलं नाही? वाटायचं पण नाही गेलो. मम्मी पप्पा पण नाही गेले माझ्यासाठी 2 वर्ष. क्या बात आहे. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की जेव्हा आपला मुलगा किंवा आपला जो पाल्य आहे तो जेव्हा एखाद्या गोष्टीची तयारी करतोय वयाच्या अगदी लहान वर्षापासून, तर फक्त तो एकटाच त्याच्यासाठी त्या स्पर्धा परीक्षेची तयारी न करता त्याच्या पाठीमागे त्याची पूर्ण फॅमिली असणं किती महत्त्वाचं असतं हे आज मला देवांश फाळके आणि त्याच्या फॅमिलीकडनं किंवा त्याच्या कुटुंबाकडनं मला हे समजतंय. व्हेरी नाईस देवांश. माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की तुझ्या क्लासमधील अजून भरपूर मुलं ह्याच्यात सिलेक्ट झाले असतील ना? हो. सो कसं वाटतंय तुला? आणि सैनिक स्कूल बद्दल तू काय सांगशील? आता फक्त डिफेन्समध्येच जायचं असेल तर तसं नाही.
म्हणजे सैनिक स्कूल फक्त आपल्याला डिसिप्लिन, रुटीन आणि असं एक आर्मी मॅन सारखंच करून देतं आपल्याला. NDA ची तयारी करून देतं. ओके, एवढं स्ट्रिक्ट असतं का सैनिक स्कूल? हो. व्हेरी नाईस. तर डिफेन्स मध्ये न जाता बाकी कोणते कोणते म्हणालास तू? कोणते पण करू शकतो आपण. फक्त सैनिक स्कूल आपल्याला 10वी पर्यंत चांगली शिकवणूक आणि डिसिप्लिन देते. ओके, सो डिसिप्लिन साठी सैनिक स्कूल छान, खूप छान. खूप छान आहे. ओके, सो तू आता सैनिक स्कूल मध्ये शिकतोय, तर हे शिकून तू मोठेपणी काय बनणार किंवा कुठल्या क्षेत्रात जाणार तू? मला डिफेन्समध्ये जायचं लहानपणापासून. त्याला लहानपणापासून फिक्स येतं, त्याला डिफेन्स मध्येच जायचंय देवांशला. व्हेरी नाईस देवांश. आणि आता ह्याच्या पुढील वर्षी जी मुलं एक्झाम्स देतील, म्हणजे ज्या परीक्षा देतील, त्या मुलांना तू काय सल्ला देशील की त्यांनी कशा पद्धतीने ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे? म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे आणि शेवटपर्यंत एक चांगलं रुटीन बनवलं पाहिजे की असं टाइमपास करायला वेळच भेटला नाही पाहिजे. शेवट वाटतं की जरा फोन बघावं, पण ते क्षण सोडले तर मग पुढचे छान आपल्याला क्षण भेटतात बघायला. मला हा काय बोलूच देणार नाहीये, मी इतकी खुश झाले याच्या सगळ्या उत्तरांवर. सो आता ठीक आहे, देवांश अगदी सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, त्याचा रुटीन तो फॉलो करत होता आणि तो आता ह्या स्टेजला पोहोचला की देशामध्ये 3रा आणि महाराष्ट्रात पहिला आलाय. सो त्याला घडवणारे जे त्याचे पॅरेंट्स आहेत, त्याचे शिक्षक आहेत, तर त्यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. तर मी पहिल्यांदा त्यांचे जे टीचर आहेत, ज्या संचालिका आहेत आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या, चैताली भोसले मॅडमना मी इन्व्हाइट करते. सो प्लीज मॅम, प्लीज या. तर थोड्याशा आपण त्यांच्याकडनं थोड्याशा जाणून घेऊया काही गोष्टी. ही चेअर इथे ठेवा. त्या स्क्रीन मध्ये बसतायत का? आल्या? तुम्ही अजिबात देवांश, तू थोडासा शिफ्ट होशील? देवांश काय इथे जमेल त्याला? ठीक आहे. आता येतोय आम्ही 3 जण. नाही, इट्स ओके. लाईव्ह चालू आहे ना आपला आणि प्रेक्षकही आपले, तेवढंच चालतं. सो तुमचं चैतन्य मॅडम खूप खूप स्वागत आहे. या आहेत आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ चैताली भोसले मॅडम. सो मला तुमच्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्या की तुम्ही देवांशची कशी परीक्षेची तयारी करून घेतली आणि तो कसा होता मुळात? देवांश हा पहिल्यापासूनच शांत होता, म्हणजे गेले 2 वर्ष बोलतो आहे, पण कधी दंगा केलेला आहे, कधी टाइमपास केलेला आहे. इतर मुलं गप्पा मारत आहेत तर आपण त्यांच्यामध्ये जॉईन होऊन आपण गप्पा माराव्या असं देवांशला कधी वाटलेलं नाही आहे. त्यांचे मॅथ्सचे टीचर प्रणोती मिस, निपाणी मिस इंग्लिशच्या टीचर, त्यानंतर GK कोमल मिस घ्यायच्या, IT सब्जेक्ट प्रणोती मिस घ्यायचा. आमचा इतर जो स्टाफ आहे, जो सगळा टीचिंग स्टाफ जो आहे, गीतांजली मिस असू दे, स्वाती मिस असू दे, डांगे मिस आहेत, ह्या सगळ्या ज्या टीचर्स आहेत, ह्या टीचर्स खूप सपोर्टिव्ह होत्या आणि त्यालाच एक नाही की सगळे जे काही स्टुडंट आहेत त्यांच्यावरती अगदी पर्सनली लक्ष देऊन त्यांच्याकडून करून घेत होत्या. कधी कधी त्याला पनिशमेंटसुद्धा मिळाली आहे, पण जास्त पनिशमेंट नाही. म्हणजे 2 वर्षामध्ये हार्डली त्याला 2 ते 3 वेळा सांगावं लागलं आहे असं की कर म्हणून, नाहीतर जास्त त्याला काही सांगावं लागलं नाही. तर स्वतः मनाली सगळं व्यवस्थित करत होता आणि प्रत्येक मार्क्ससाठी की हा इथं माझं का चुकलं, का चुकलं, मी हे नेक्स्ट टाइम चुकवणार नाही. म्हणजे अगदी प्रत्येक एका एक्झाम्पल असू दे, काही असू दे, त्याच्यासाठी तो खूप हे होता, हार्डवर्क करायचा की हे आता आपल्या ह्या पेपरमध्ये चुकलं, नेक्स्ट पेपरमध्ये हे चुकलं नाही पाहिजे. आणि त्याला मॅथ्स आणि IT मध्ये आउट ऑफ मार्क्स आहेत, म्हणजे मॅथ्समध्ये 150 आउट ऑफ 150 आणि IT मध्ये 50 आउट ऑफ 50. ह्या बात आहे देवांश, 150 आउट ऑफ 150 मॅथ्स मध्ये आणि इंग्लिशमध्ये 48, 50 आउट ऑफ 48. ओके, खूप सुंदर मार्क्स मधला स्कोर 52
सॉरी 42 हा खूप मोठा स्कोर आहे की GK मध्ये एवढे मार्क्स मुलांना नाही पडत GK मध्ये, तेही त्याला 42 मार्क्स पडले आहेत 50 आउट ऑफ 42. म्हणजे त्यांनी खूप अभ्यास करायचा, तो अजिबात वेळ वाया घालवत नव्हता. सकाळी जरी फोन केला 5 वाजता, आमचं शेड्यूल असतं 5 वाजता मुलांना फोन करतो आम्ही की उठले आहेत का ते चेक करण्यासाठी. सकाळी त्याला 5 वाजता फोन केला तरी सुद्धा तो उठलेला असायचा. फोन रिसिव्ह तो करायचा, त्याच्या आईबाबांनी कधी फोन रिसिव्ह केला नाही, फोन तो रिसिव्ह करायचा, म्हणजे तो 5 वाजता उठलेला असायचा. सकाळी तू 5 वाजता उठायचा. देवांश, खरंच ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की तो अगदी 5 वाजता उठायचा. आणि त्यांच्या संचालिका ज्या आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या त्या स्वतः हे सगळं त्याच्याबद्दल सांगतायत. आणि त्याला एक हे होतं म्हणजे मुलांचे पेपर चेक केले की मुलांना मी इतर ज्या आमच्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसचे सांगायचो, ह्या ब्रँचमधला मुलाला बघ एवढे पडले, त्या तो पूर्ण कॉन्फिडन्सली सांगायचा की आता ह्या एक्झाममध्ये तो टॉपर आला म्हणतो ना, पण फायनलला मीच टॉपर येणार. आणि खरंच त्यांनी ते करून दाखवलं की म्हणजे आम्ही असं करायचो की जेणेकरून ते त्यांना जास्त पडेल, आपल्याला जास्त मार्क्स पडावेत म्हणून कधी कधी आम्ही ह्याला जास्त पडले त्याला जास्त पडले असं सांगायचो. पण तो म्हणायचा की असू द्या पडू दे, पण मीच फायनल मीच फायनलला जास्त. आणि ते केलं. आणि जर मी 290 प्लस पडले किंवा 290 पडले तर तुम्ही मला काय देणार, असा त्याचा प्रश्न होता. त्याला मी सांगितलं होतं की तुझी मी हत्तीवरून सदा हातीवर बसणार तू. तर म्हटलं होतं बघा मी पाडणार, आणि खरंच त्यांनी पाडले. आता त्याच्या हातीवरची मिरवणूक तेवढी राहिली आहे. म्हणजे सातारकर तुम्ही बघताय ना की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या ज्या संचालिका आहेत चैताली मॅम, ते स्वतः सुद्धा सांगतायत. आणि आम्ही स्वतः सुद्धा ह्या फील्डमध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः सुद्धा हे ऐकून होतो की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जो टीचर्स जे आहेत ते त्या मुलांकडून अभ्यास काढण्यासाठी त्या कशा ट्रिक्स यूज करतात, त्यांना कसं तुम्ही कसं जिंकू शकता, तुम्ही जिंकून दाखवा, आम्ही तुम्हाला हे देतो. म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अगदी पॅरेंट सारखं त्यांना ट्रीट करून, है ना. तुला असंच वाटलं टीचर असे वाटले का खूप स्ट्रिक्ट आहेत टीचर? पण पनिशमेंट मिळायची ना. तेवढं चालायचं क्लासमध्ये. ओके, तेवढं चालायचं. पण कोणाकोणाच्या पनिशमेंट मिळाल्या तुला सांग. चैतली मॅमने दिल्या? अजिबात नाही. प्रत्येक टीचर ओरडायच्या काय चुकलं. ओके, चुकलं की ओरडायच्या. सो चैतली मॅम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळाली तर. आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे तर ते गेले 7 वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत आहे. आणि पहिल्या वर्षी जे आहे ते पहिल्या वर्षी आपले 3 स्टुडंट लागले होते. सेकंड इयरला जे आहेत तर आपले स्टुडंट जे आहेत ते 7 लागले. त्याच्यानंतर जो आलेख चढता आहे तर त्याच्यानंतर 48 लागले, त्याच्यानंतर 147 लागले. म्हणजे हा जो आलेख आहे तो आमचा असाच चढता राहत आहे. यावर्षी सुद्धा पहिल्या राऊंडमध्येच आपले 68 स्टुडंट जे आहेत ते सातारा चंद्रपूर सैनिक स्कूलसाठी पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. अजून आपल्या राऊंड जे आहेत ते 7 ते 8 राऊंड होतात. त्यामुळे आलेख जो आहे तो असाच आमच्या अजून सिलेक्ट होतील. असेच आम्हाला दरवर्षी छान विद्यार्थी मिळावे. गेल्या वर्षी सुद्धा छान मुलांनी रिझल्ट केला होता. गेल्या वर्षीच्या मुलांचं रेकॉर्ड तोडणार होते ते त्यांनी तोडून दाखवलं. आता ह्या वर्षीच्या स्टुडंटला आम्हाला याचं रेकॉर्ड तोडायचं. 150 आउट ऑफ 150चं जे आहे ते 2022 मध्ये रेकॉर्ड होतं. 150 मॅथ्समध्ये स्टुडंटला पडलेले होतं. त्याचं रेकॉर्ड कोण तोडणार, त्याचं चॅलेंज ह्यांनी घेतलं होतं. ते चॅलेंज त्यांनी आज कम्प्लीट केलेलं आहे. स्वतः हत्तीवरनं मिरवणूक. त्याचबरोबर आपण जे आहे ते मुलांचं सकाळी जेव्हा बॅचेस चालू असतात अगदी सप्टेंबरपर्यंत आपलं रेग्युलर शेड्यूल राहतं सकाळी 10 ते 5 पर्यंत. पण सप्टेंबर नंतर जे आहे ते शेड्यूल आपण चेंज करतो. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत मुलं आपण हे करतो, त्यांची तयारी, त्यांचे पेपर. सकाळचा एक पेपर झाला की त्या पेपर्सवरचे राऊंड्स, त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे डेली जे आहे ते नोव्हेंबरमध्ये आपण डेली 2 पेपर चालू करतो. मुलांचे पेपर सोडून नंतर त्यांचे डाऊट्स जे आहेत ते डाऊट्स कमी होतात. मग तेव्हा त्यांना रिव्हिजन लेक्चर जे आहेत ते रिव्हिजन लेक्चरचा फायदा होतो मुलांना त्याच्यामध्ये. आणि मुलं पण करतात. सकाळी 7:30 वाजता येतात पण अगदी जाईपर्यंत फ्रेश असतात मुलं. ही म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही
एका इन्स्टिट्यूटमध्ये स्पेशली एंट्रन्स एक्झामसाठी तुम्ही जेव्हा जात असता, स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जात असता, ती गोष्ट खरंच खूप महत्त्वाची असते की ती तुम्ही स्टार्ट टू एंड फ्रेशच असलं पाहिजे. बाय द वे हे ॲटमॉस्फिअर तुम्ही कसं क्रिएट करता मुलांना एनर्जेटिक बनवण्यासाठी? अगदी त्यांच्यावर पूर्ण वेळ जर त्यांच्यावरती असं बर्डन ठेवलं तर मुलं कुठंतरी नाराज होतात किंवा त्यांचा तो इंटरेस्ट आहे तो कमी होत जातो. बरोबर. किंवा थोडेफार मग असे डल पडतात. पण त्यांना आहे ना हसत्या खेळत्या वातावरणामध्ये जर टीचिंग केलं तर तेवढा मुलांमध्ये नर्वसनेस किंवा कंटाळा असा करत नाही मुलं. त्यामुळं वातावरण जे आहे ते हसतं खेळतं अगदी शेवटपर्यंत हसतं खेळतं ठेवतं. अगदी कंटिन्यू नाही मध्ये कुठंतरी जरासे मुलांबरोबर बोलणं हे करायचं, त्यांना जरासं हसवायचं, वेगळा विषय काढायचा. मग जराशी मुलं वेगळ्या विषयाकडे केलं की तेवढ्या वेळ होतात. नंतर परत त्यांना त्यांच्या रुटीनमध्ये. हा, कारण काय होतं कंटिन्यू जर तुम्ही एकच सब्जेक्टवर जर टीचिंग करत बसला तर मुलांना ते बोर होतं. बरोबर. मग ते बोर वाटून नये. त्यामुळे असं मध्ये आधी त्यांच्यामध्ये गेम्स GK लेक्चर्स जे आहेत ते देशमुख सर घ्यायचे. तर देशमुख सर त्यांच्यामध्ये 2 A आणि B असे पाठ पढायचे आणि त्यांना हे करताना त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावायची. मग मुलं अजून हे त्यांना असं वाटायचं की लेक्चर संपूच नाही की मी जिंकणार, A टीमला एवढे पॉईंट मिळाले तर आपल्याला पण तेवढे मिळाले, असं दोघांमध्ये कॉम्पिटिशन लागायचं. आणि मग तिथून मग मुलं GKचं लेक्चर मुलांना बोर असतं. पण आमच्या मुलांना GKचं लेक्चर कधीच बोर वाटलं नाही. काय तेव्हा जनरल नॉलेज ना. व्हेरी नाईस. थँक्यू मॅम. तुम्ही तुमचा अगदी छान वेळ आम्हाला दिला आणि आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबद्दल एवढी छान माहिती सांगितली. खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आता सातारकर आपण थोड्याच वेळात देवांशी जी मम्मा आहे, आई आहे, आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना आता काय फील होत आहे. सो देवांशी मम्मी, देवांशी आई प्लीज या. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये. सो तुम्हाला कसं वाटतंय की देवांश महाराष्ट्रात पहिला आलाय आणि आपल्या देशात तिसरा आलाय? खूप छान वाटते. म्हणजे प्राऊड फील होते मला खूपच त्याच्याविषयी. असं वाटलं होतं की तो एक्झाम क्रॅक करेल? हा, पास होईल वाटलेलं, म्हणजे 280+ जाईल असं वाटलेलं. पण देशात तिसरा येईल ही अपेक्षा नव्हती. म्हणजे ऐकल्यानंतर खूपच आनंद झाला. जेव्हा तुम्हाला असा फोन आला, रिझल्ट कळला टीचर कडनं किंवा काय, सो जेव्हा तुम्हाला कळलं की तो देशात तिसरा आला, तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती? मला ती जाणून घ्यायची. खूपच आनंद झाला. म्हणजे असं खरंच वाटत नव्हतं की तो 3rd रँक वरती आहे म्हणून. त्यांनी कसं पेपर सोडून आला ना, म्हणजे त्याच वेळी त्यांनी सांगितलं आम्हाला 290 मला म्हणून पडतील म्हणून. पण आम्हाला असं वाटलं की तो ओव्हर कॉन्फिडन्स खाली सांगतोय का काय, बघूया आपण नंतर. पण रिझल्ट लागल्यावर डायरेक्ट रँक 3rd आला देशामध्ये, तो तिसरा आला. म्हणजे खूपच आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला. ओके. सो तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी आर्मी मध्ये आहे का किंवा सैनिक स्कूल मध्ये होतं का याच्या आधी? म्हणजे त्याला हे कसं काय, त्याच्या मनामध्ये कसं काय हे बिंबवलं गेलं की तुला डिफेन्स मध्ये जायचं किंवा तू सैनिक स्कूल मध्ये जायचं? ते आपण बघतोय की ऍज अ पॅरेंट्स म्हणून काही जण मुलांना CBSE बोर्ड मध्ये टाकतात किंवा कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकतात, डॉक्टर, इंजिनियर. मग सैनिक स्कूलच अशी निवड याची म्हणजे ह्यांनी स्वतः ठरवली का तुम्ही त्याला सांगितलं होतं की तुला सैनिक स्कूल मध्ये जायचं? म्हणजे हा कसा प्रवास झाला? फॅमिलीमध्ये असं कोण नाहीये. त्याचे आजोबा होते सैनिक स्कूलला गेलेले, पण नंतर त्यावेळी एवढं काय माहिती नसल्यामुळे ते निम्म्यातून सोडून आलेले. मग आणि त्याची लहानपणापासून आर्मीची अशी आवड होती आणि माझी पण इच्छा होती की माझा मुलगा सैनिक स्कूलमधून त्याचं शिक्षण कम्प्लीट व्हावं. आणि मग त्याची आवड असल्यामुळे मग आम्ही त्याला सपोर्ट करत गेलो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सातारकर तुम्हाला तर माहितीच आहे, आपला सातारा हा सैनिकांचा जिल्हा आहे, शूरवीरांचा जिल्हा आहे. आणि आपण बघत पण असतो आणि पाहत पण आलोय की आपलं अपशिंगे म्हणा, मिलिटरी अपशिंगे म्हणा किंवा काय म्हणतात आर्मीमध्ये एक तरी सातारकर असतोच प्रत्येक गावात ना, प्रत्येक घराघरात ना. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टीला त्यांची जी फॅमिली सपोर्ट किती महत्वाचा असतो हे बघतच आहात तुम्ही सातारकर. जसं देवांशचे आई वडील आहेत, त्यांनी इतका सपोर्ट केला म्हणून तो आता ह्या लेवलला पोहोचला, या स्तरावर पोहोचलाय तो. आणि आता आपण थोड्याच वेळात देवांशचे जे वडील आहेत आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सो थँक्यू मॅम तुमचा वेळ दिल्याबद्दल. सो प्लीज
या ना प्लीज या सर या प्लीज. अगदी 2च प्रश्न विचारा आणि आपला वेळ कमी आहे तरी मी एक्सटेंड करते फक्त देवांशसाठी. सो नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये. तुम्हाला काय फील होतंय आता लाईव्ह मध्ये पण आहात तुम्ही आणि देवांशने पण इतके चांगले मार्क्स पाडलेत एक्झाम मध्ये. प्राऊड आहे जिद्दी आहे मुलगा. हो, त्याच्या मी जेव्हा त्याला प्रश्न विचारत होते आम्ही त्याच्यासाठी प्रश्न अगदी असे शोधून आणले की मी डॉक्टर अजय सरांना बोललेले सर प्रश्न काढा, मुलगा खूप हुशार दिसतोय, देशात 3रा आलाय. सो जेव्हा आम्ही हे क्वेश्चन्स काढत होतो त्याच्या बोलण्यातनंच कळलं की तो किती जिद्दी आहे. जेव्हा तो प्रत्येक प्रश्नाचं जेव्हा तो उत्तर देत होता तेव्हाच कळलेलं की मुलगा खूप जिद्दी घेत. एवढं लहान वयापासून तो इतकं सगळं ठरवतोय की त्याला पुढे जाऊन डिफेन्सलाच जायचंय किंवा हे. सो सर मला पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो जेव्हा तुम्हाला पहिला कॉल आला होता की हा देशात 3रा आलेला आहे तर तेव्हा तुम्ही काय फील केलं होतं आणि त्यावेळेला देवांशला काय गिफ्ट दिलं होतं तुम्ही? म्हणजे देवांशकडनं तर कळलंच आहे मला पण पुन्हा प्रश्न हाच आहे. अपेक्षाच नव्हती जो देशात 3रा येईल असं. ओके. असं वेगळंही वाटलं मला. तुला कसं वाटतंय देवांश की आपल्यासोबत आपले डॅडी आहे, वडील बसलेले आहेत, पप्पा बसलेले आहेत? छान वाटते त्यांचं स्वप्न पूर्ण केलं मी. ओके. सो हे वडिलांचं स्वप्न होतं आणि ते देवांशने पूर्ण केलंय. लाईक पापा कहते हे बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. खरंच खूप छान वाटतं. थँक्यू सर तुमचा वेळ दिला की आपल्याकडे वेळच कमी होता म्हणून म्हटलं थोडंसं येऊन म्हणजे सातारकरांना पण कळेल की देवांशचे आई वडील त्यांच्या ज्या टीचर होत्या त्यांची जी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती की ती सपोर्टिव्ह होती की ती एवढ्या लहान मुलांना एवढं जिद्दी बनवते, एवढं छान घडवते, एवढं चांगलं ॲटमॉस्फिअर आहे तिथलं. आणि अगदी वयाचं कितवा 12वं वर्ष ना तुझं, 12व्या वर्षीपासून तो म्हणजे एवढा पॅशनेट आहे, एवढा फोकस्ड आहे की त्याला हेच करायचं आहे. सकाळी 5 वाजल्यापासून जर त्याचा स्टडी चालू होतं तर रात्री 10 वाजेपर्यंत म्हणतात ना डिस्ट्रॅक्शन नाही. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि सातारकर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईव्हला जॉईन झालात. आणि देवांश फाळके याची आपण आता एक मुलाखत घेतली कारण की त्याने खरंच खूप मोठी अचिव्हमेंट केली होती. तर एवढं म्हणून आता आपण आपला लाईव्ह इथे संपवूयात. आणि याचं सगळं जे मॅनेजमेंट टीम म्हणजे आमची जी आहे डॉक्टर अजय वाडते आणि मी स्वतः विद्या विक्रम आमच्या दोघांना थँक्यू. आपण भेटूयात पुढच्या लाईव्हमध्ये अशाच काही प्रसंगांना घेऊन. थँक्यू.